जय महाराष्ट्र मित्रांनो, आज जिद्द अकॅडमीमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. पण त्यानिमित्त आम्ही स्पर्धा ठेवलेल्या आहे. मुलींच्या 800 मीटरच्या स्पर्धा आणि मुलांच्या 400 मीटरच्या रिले खूप जबरदस्त होणार आहे. मुलींचा 800 मीटरचा टायमिंग 2:40. पहिल्या विद्यार्थ्यांनी येणाऱ्या 2:40 त्याला प्रथम बक्षीस देण्यात येणार आहे. आणि मुलांचा तुम्ही 400 मीटर रिलेचा व्हिडिओ पण बघू शकता. मी तसं तुम्हाला याच्यामध्ये ऑन कॅमेरा दाखवणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत ब्लॉग खूप छान होणार, जबरदस्त, एकदम इंटरेस्टिंग. रेड, सावधान. चल बाळा, गिनती कर. जायचं जायचं. आपल्या देशाबद्दल प्रेम व्यक्त करायचंय का कोणाला? हा, प्रेमाबद्दल नाही व्यक्त करायचं, देशाबद्दल. आता एखादा गाय गाय पुढे यायचा, सर तुम्ही प्रेमाबद्दल बोलले होते काहीतरी. अरे आहे का कोणाला भाषण करायचंय का? अरे लहानपणी असताना तुम्ही शाळेत भाषण करत असाल ना, मग द्या जरा 2 शब्द. कोणाचं आरमान? सगळ्यांच्या स्टेटस स्टोरी असतील, मुली आहेत का? कोणतरी 2 शब्द द्या. देतो काय? काडी पिटी बिडी कुठे? एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन, बरोबर. 79 वर्ष झाले आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून. अरे बरोबर का? माहितीये का परीक्षेला प्रश्न पडन की तो स्वातंत्र्य दिन होता 79. आज एवढी फायद्याची गोष्ट तरी तुम्हाला कळल. जे शहीद झाले त्यांनी त्यांच्या आपल्या प्राणाचा कसलाही विचार न करता त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी, भारत स्वतंत्र व्हावा यासाठी आपली प्राणाची आहुती दिली. आणि आज आपण काही नुसतं स्टोरी ठेवतोय, स्टोरी, स्टेटस, नोकरी भेटली पाहिजे, हे भेटलं पाहिजे, त्या भेटलं पाहिजे. भारत पार पुकरून खाल्ला लोकांनी. खाल्ला का नाही? महाराष्ट्र पार पुकरून खाल्ला लोकांनी. त्यांना काही घेणे देणं नाही. उद्या तुम्ही शासकीय सेवेमध्येच असाल, जेवढं तुम्हाला इमानदारीने तुम्हाला नोकरी करता येईल, ते कुणाला एखाद्याला मदत करता येईल जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करा. समजलं का? तर पैसे तर काय सगळेच कमावतात, पण एखाद्याला मदतीचा हात. आणि आपण शासकीय सेवेत, त्यामुळे आपल्याकडे खूप मोठी जबाबदारी असणार आहे. उद्या यातले भरपूर जण पोलीस होतील, आणि काही जण पोलीस नाही झाले तरी देश सेवा पण केलीच पाहिजे कोणत्या ना कोणत्या रूपातून. पोलीस आणि आर्मी मध्ये जाऊनच देश सेवा होऊ शकते असं नाही. देश सेवा आपण इथून घरूनही करू शकतो, एखाद्याला मदत करूनही ती देश सेवा होऊ शकते. फक्त कुठेही गेलं तरी आपल्या इमानदारीने काम करा. इमानदारी कधीही व्हायला जात नाही, ही जरी बेईमानीची दुनिया असली तरी. समजलं का? कोणते का 2 शब्द मांडायचे, आपल्या भावना व्यक्त करायचे तिथं, काय हरकत नाही. पण आम्ही शाळेतच कधी भाषण केली नाही, इथं कधी करायचं? त्याला काय हरकत नाही. अजून येतातच होय गाय गाय 5 नंबर लावायला. हा एक विनोदाचा भाग झाला. 5 टीम आहेत वाटतं, 5 का 7. टीम कॅप्टन हातवर करा. टीम कॅप्टन आपापल्या टीमचे. 1 आता तू 1 काय 2 3 अजून 4. 4च टीम दिसतात तिथं. बाकीचे रूमवर आहेत का डायट बीट करतात? 5. दुसरं घ्या पूजा करून. अहो घ्यावले का? करा करा. अगरबत्तीला, अगरबत्ती मस्त, अगरबत्तीला.
सर हे देता का विश्राम सावधान. परेड सावधान. एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे. सलामी दे. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. छत्रपती श्री संभाजी महाराज की. परेड विश्राम. आज या ठिकाणी आपला कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे. आता आपण स्पर्धा घेणार आहे. मुलींच्या घेणार आहे पहिल्यांदा 800 मीटर, त्याच्यानंतर मुलांच्या 400 मीटर रिले घेणार आहे. त्यामुळे तुमचं काय किट वगैरे असेल वॉर्मअप वगैरे असेल ते करायला सुरुवात करा. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय पूजा वगैरे करायची असेल त्यांनी पूजा करून घ्या. परेड सावधान. परेड विसर्जन. सगळे आतमध्ये थांबतील. अय कॅमेरामॅन कोण आहे? आवाज येतोय का? 3 आणि 3 6 7 8. कोण चॅलेंज लावताय का 240 मध्ये कोण मारणार आज? अरे कोण पुन्हा आतून इच्छा आहे का मी मारू शकते सर? ऑन कॅमेरा सांगायचं की मी मारू शकते. सांगून करून दाखवून ही खूप वेगळी गोष्ट असते. पैसे अर्धे 245. तू किती मारणार? 245च्या आत. तू 245च्या आत तू किती टाकणार? 245. तू 248. तू हिला माहित नाही पण 3 धरून चाला. हिला पण माहित नाही पण एक कॉन्फिडन्स धरून ती उतरले मैदान. तू किती मारू शकते? 248. टायमिंग नोट करून ठेवा तुम्ही. आणि एवढा टाइम द्यायचा समजलं का? 1-2 राऊंड होणार. आणि इकडे कोणी ट्रॅक मध्ये येणार नाही. चेअरअप करा ट्रॅकच्या आतमधून. समजलं का? मास्तर तुम्ही पण टाइम लावा बरं का राठोड सर. नाही तर माझा व्हायचा कट यांना परत पळवायला लागेल. 2 राऊंड. 800 मीटर. रेडी स्टार्ट. टू व्हीलर कोणाची? ते घ्या आपली ऍक्टिव्हा घ्या. आणि ऍक्टिव्हा घ्या आणि शेवटचा राऊंड यांच्या सोबत जाऊ द्या. 800 मीटर टायमिंग यांचं जबरदस्त येणारच आहे मलाही माहिती आहे. आणि समर्थ उलटा बस आणि शेवटपर्यंत व्हिडिओ चालू त्यांचं टायमिंग बिमिंग सगळं. आता मध्येच कट करशील. चालू आहे का?
फोर्थ कोण कोण पाळणार आहे? असंच आहे ना? असंच ना? अरे तुमचा कुठे एक निवत कुठे तुमचा? अरे एक बाबा ए कर गुट्या घे थांबून तुम्हाला देतो ना काय आणून तुम्ही जागेवर थांबा. ए इकडे लक्ष द्या. कोणी पण आतल्या ट्रॅकनं पळालं तर टीम डायरेक्ट बाद. समजलं का? दुसरं कोणामुळे इथं जर त्रास झाला बॅटन घ्यायला मध्ये घुसला मुगस तो पण डायरेक्ट टीम बाद होणार. समजलं का? खाली पडला पण डायरेक्ट बॅटन जर खाली पडला तर बाद. देताना बिताना कुठं नाही खाली पडला तरी तुम्ही तुमची टीम डायरेक्ट बाद. समजलं का? आणि हा फर्स्ट नाही हे करू मोकळा करून घेतो मी. जो फर्स्ट असन सेकंड वाल्यानीच नंतर थांबायचे, नंतर सेकंड थर्ड वाल्यानीच थांबायचे. मध्ये कोणी गडबड करू नका. समजलं का तुम्हाला? सगळ्या सूचना समजल्या? फिनिशिंग झोन हा करूलाच असणार. करू आता खायला फक्कीच नाही आणले आपण. कोणाला दिसणार आहे? कोणाच्यातून कोणतं 2 पोरं तिथं थांबवतो, 2 पोरं इथं थांबवतो. तेवढ्याच ह्याच्यामध्ये बॅटन एक्सचेंज झाला पाहिजे. समजला का? 2 पोरं तिथं 2 पोरं इथं एवढ्याच ह्याच्यामध्ये बॅटन एक्सचेंज झाला पाहिजे. जर पुढे गेल्यानंतर बॅटन एक्सचेंज केला तर ती टीम डायरेक्ट बाद असेल. समजलं? तिथं 2 पोरं थांबवणार, इथं 2 पोरं थांबवणार. चला कृपया सगळ्या विद्यार्थ्यांनी आतमध्ये थांबायचे. फक्त प्लेयर दिसतील मला इथं. ए बाळांनो ए हे मागवा. चला मागवा अजून मागवा. एवढी जागा मी बोलतो ना. सेट गो बोलतो.
बक्षीस म्हणून एक आपलं म्हणलं प्रोटीन सोर्स म्हणून त्यांना आपण एक अंड्याचा ट्रे राठोड सर देतील सरांकडे. फोटो फिटो काय असं व्हायरल करून टाका सगळं. होय धरा असं जातात कच्चे अंडे पितात आता. होय मस्त पळाला तुम्ही, सोडा आता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुली खूप चांगल्या पळाल्या. 2 मिनिट 35 सेकंद टायमिंग, म्हणजे तो टायमिंग आपल्या अकॅडमी मध्ये इथून पुढे देतील, पण आता कोणी देऊ शकत नाही. देऊ शकता लगेच आपण 1001 रुपयाचं बक्षीस लावू. 2 मिनिट 35 सेकंद 2 मिनिट 36 सेकंद. त्या कृपया पुढे या. त्याच्यानंतर मी तुम्हाला टायमिंग सांगितलेला आहे. या 2:35 2:36 पुढे. आणि त्याच्यानंतर कोण आलं होतं? नाही तुम्ही दोघे तर 2:35च्या 2:40च्या आतमध्ये आलाय ना. आणि त्याच्यानंतर 2:45च्या आत कोणच नाही ना. तू आहे ना. तुझा किती आलता? आणि त्याच्यानंतर अजून 2:48 कोणाचा आला होता? हा त्या दोघींचा. आणि त्याच्यानंतर मग 57-58 वर गेला होता. म्हणजे बक्षीस ह्या दोघींना आणि त्या दोघींना जातंय. आपण सांगितल्याप्रमाणे 1001 रुपये बक्षीस देणार होतो आपण 2 मिनिट 40 सेकंदाच्या आतमध्ये जी मुलगी पळेल, पण ह्या दोघी पळाल त्यामुळे 1001 बक्षीस, ह्याला 1001 बक्षीस, त्याला 1001 बक्षीस. तर मित्रांनो खूप चांगला पळाला, टाळ्या वाजवायच्या त्यासाठी. अशीच प्रगती करा आणि भरती व्हा. नाही नुसतं पळून पळून गुडघ जात्यानं, समजलं का. खूप छान पळाला. चला 2:45 2:45 वाले आहेत ना दोघे. 2:48 आहे काय? 2:48 ला किती बक्षीस सांगितलं होतं मी? 201 रुपये बक्षीस. दोघे आहेत ना. कृपया पुढे या आणि आपापलं बक्षीस घेऊन जाऊन. बरं झालं सुट्टा आणलं मी, आता 500 द्यायला लागला असतं. खूप छान पळाला. पुढल्या वेळेसही तुम्ही खूप छान, आणखीन छान छान पळसाल. अजून कोण राहिले का बक्षीस? अजून झाले ना सगळे. 2:48 होते. बाकी 2:50च्या वरती आहे ना. 2:50च्या वरती काय बाकी आपण काय बक्षिसाचं बोललो नव्हतो, कारण की टायमिंग खूप छान दिलेला आहे. आता कार्यक्रम समाप्त होत आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी जाता जाता, सगळ्या बाहेरचे विद्यार्थी असतील अकॅडमीचे, सगळ्यांनी नाश्ता करायचा आपल्या अकॅडमीला जाऊन. समजलं. परेड विश्राम, परेड सावधान, परेड विसर्जन.